चला चलो आता मी घेणार आहे पॉइंट्स. कुठले पॉइंट्स घेणार आहे? ओके. आपला लेसन चालू कोणता? सेल्युलर. कोणता? सेल. ओके. मग सेल चॅप्टर मधलं आपलं काय काय चालू आहे? आपण काल कुठपर्यंत आलतो? टिश्यू पर्यंत आलतो का? आहे रितेश कुठपर्यंत आलतो बाळा आपण? हा 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 ओके. चला सेल डिव्हिजन, द युनिट ऑफ सेल लाईफ. याच्यामध्ये प्लांट सेल, ॲनिमल सेल मी काल सांगितलंय. ॲनिमल सेल कुठले असतात? प्लांट सेल मी लिहून दिले 12. ॲनिमल सेल्स 12 लिहून दिले होते मी. प्लांट सेल पण 12 लिहून दिले. दोघातले आपण न्यूक्लियस घेतलं, आपण मायटोकॉन्ड्रिया घेतलं, आपण सायटोप्लाझ्मा घेतलं, आपण काय काय त्यामध्ये सायटोप्लाझ्मा झालेलं आहे. व्हॅक्युल्स यस यस. मिडल लॅमेला घेतलं यस. सेल वॉल घेतलं ओके. और न्यूक्लियस झालं ना. न्यूक्लियस आहे. तर अजून कोणता पॉइंट राहिला बघायचं का? हा भाई एनसीआर दाखव. एनसीआर दाखव आहे माझ्या. नाही नाही 11वीची एनसीआर आहे ना. ओके. ओके हा राईट. युनिट ऑफ प्रोडेसेल शिकवलं मी तुम्हाला. आता घ्यालो तुम्हाला मी प्लास्टिड. घ्या पॉइंट. प्लास्टिड हो ना. मग सेल केवढी, साईज केवढी आहे बरोबर आहे. मग त्याच्यामध्ये किती गोष्टी आहेत. एवढे पार्ट केले ते अभ्यास करायला लोक किती डेंजर असतील. ज्यामध्ये मायक्रो स्टडी करत सायंटिस्ट ते किती हे असतील, डिफिकल्ट असतील. म्हणजे विचार करा सेल म्हणजे काय काय, सेलची साईज काय आपण बघितली. सगळ्यात लार्जेस्ट सेल कोणती आहे? ऑस्ट्रिच. आणि सगळ्यात स्मॉलेस्ट त्याची साईज तर बॅक्टेरियापेक्षा लहान आहे. मायक्रोप्लाझ्माची साईज आहे. आता रितेश वही काढायला आठवण झालं का रितेश? हा पुजारी आलते नाही काल पुजारी आलते नाही रेग्युलर. हा तर plastids are found in all plant cell and euglenoids. प्लास्टिड कुठे आले ते? टोटल प्लांट सेल मध्ये आले ते प्लास्टिड्स. प्लास्टिड्स आर फाउंड. लिहा प्लास्टिड्स are found. Plastids are found in all plant cell. Plastids are found in all plant cells and euglenoids and plastids are found in all plant cell. Okay, and euglenoids. euglenoids मध्ये सुद्धा असतात समाविष्ट. ठीक आहे. EU करायचा. EU एग्लिनो. इग्लिनोआइड्स. ओके.
प्लास्टिड्स आर फाउंड इन ऑल प्लांट सेल अँड यूग्लिनोसाइट्स. म्हणजे यामध्ये प्लास्टिड समावेश आहे. दे आर इझिली ऑब्झर्व अंडर द मायक्रोस्कोप अँड दे आर लार्ज. त्याला आपण एक चांगल्या पद्धतीने मायक्रोस्कोप मध्ये पाहू शकतो. कुठे पाहू शकतो? अंडर द मायक्रोस्कोप. आपण त्याला कुठे पाहू शकतो? अंडर द मायक्रोस्कोप मध्ये आपण ते पाहू शकतो. ओके, प्लास्टिड्स. आणि ते दे आर लार्ज साईज मध्ये. आपण जेव्हा मायक्रोस्कोप लावा ना ते साईज आपल्याला लार्ज दिसेल. कशाची? प्लास्टिडची. प्लास्टिड हे सुद्धा सेल मध्ये आहे. प्लास्टिड्स आर फाउंड इन ऑल प्लांट सेल. प्लास्टिड सुद्धा सर्व एनिमल सेल मध्ये, प्लांट सेल मध्ये इन्क्लूड आहे, समाविष्ट आहे. They are easily observed under the microscope. They are large. They bear some specific pigments. सगळ्यात महत्वाचं काम काय प्लास्टिकचं? ते बियर स्पेसिफिक पिगमेंट क्रिएट करतात. बियर म्हणजे जन्म घालणे. ते जे स्पेसिफिक पिगमेंट असतात. पिगमेंट म्हणजे कलर. क्लोरोफिल एक पिगमेंट आहे. लायकोपिन एक पिगमेंट आहे. हे पिगमेंट जे असतात हे पिगमेंट काय? पिगमेंटला बियर करायचं म्हणजे जन्म घालण्याचं काम कोण करतं? प्लास्टिड करते. हे सेंटेन्स जरूर लिहा. कोणतं? एनसीईआरटी दिलेलं म्हणजे महत्वाचं आहे. प्लास्टिड्स बियर some specific pigments. किती मस्त माहिती आहे. मी तुम्हाला देर आर 7 टाइपचे पिगमेंट सांगितले, ऑलरेडी सांगितले. किती प्रकारचे? 7 प्रकारचे पिगमेंट मी तुम्हाला दिलेले आहेत. प्लास्टिड्स बियर सम स्पेसिफिक पिगमेंट्स. काय करतं? पिगमेंट क्रिएट करते. काय करते? पिगमेंट निर्माण करते. प्लास्टिड्स. यस. द इम्पार्टिंग स्पेसिफिक कलर्स टू द प्लांट्स. मी म्हणलं त्यामुळे होतं काय? त्या प्लांटला काही विशेष कलर येतो. काही काही प्लांट आपल्याला ग्रीन मिळतात, काही काही रेड पण मिळतात, काही काही ब्रिंजल आपल्याला कसं मिळतं? ब्ल्यू. म्हणजे प्रत्येकाचा पिगमेंट आहे. हा आहे ना. जेवढे कलर्स तेवढे पिगमेंट. आणि पिगमेंट तयार करायचं काम कोण करते? प्लांट सेल मध्ये प्लास्टिड्स करते. कोण करते? प्लास्टिड्स करते. आलं? प्लास्टिड्स करते. लक्षात घ्या. Based on the type of pigments, plastid can be classified into a chloroplast, chromoplast and leucoplast. हे 3 टाइप्स पडतात. काय? आता या प्लास्टिडचे 3 टाइप आपल्याला पाडायचे आहेत. एक काय? फर्स्ट क्रोमोप्लास्ट. क्लोरोप्लास्ट कोणता कलर आणते रितेश? ग्रीन. शाबाश. त्यानंतर क्रोमोप्लास्ट हे एनसीईआरटीचं आहे भाई. क्रोमोप्लास्ट. आणि थर्ड आहे ल्युकोप्लास्ट. ओके. देर आर 3. प्लास्टिड्स बियर सम स्पेसिफिक पिगमेंट. नंबर 1 क्लोरोप्लास्ट, नंबर 2 क्रोमोप्लास्ट, नंबर 3 ल्युकोप्लास्ट. हे 3 प्रकारचे काय आहेत? आपण त्याला काय करतो? त्या पिगमेंटला क्लासिफाय करतो बेस्ड ऑन टाइप ऑफ पिगमेंट. त्याला आपण अशी हेडिंग टाका वाटल्यास. बेस ऑन टाइप्स ऑफ पिगमेंट्स. ओके. बेस्ड ऑन टाइप ऑफ पिगमेंट्स. या पिगमेंटचा जो टाइप्स आहे किती आहेत? क्लोरोप्लास्ट, क्रोमोप्लास्ट, ल्युकोप्लास्ट. प्लास्टिडचं मेन वर्क काय? पिगमेंट बियर घालणं, पिगमेंट क्रिएट करणं. पिगमेंट म्हणजे रंगद्रव्य. क्या होता है? रंगद्रव्य क्रिएट करना होता है. पिगमेंट क्रिएट करना. ओके. तो ये प्लास्टिक का वर्क होता है. क्लोरोप्लास्ट, क्रोमोप्लास्ट और लियोप्लास्ट. ओके. लिकोप्लास्ट यानी ये 3 प्रकार के पिगमेंट है जो कौन तैयार करता है? सेल में क्लासिफाई करते. ओके. द क्लोरोप्लास्ट कंटेन क्लोरोफिल and carotenoid pigment which
are responsible for trapping light energy essential for photosynthesis in chromoplast fat soluble carotenoid. लक्षात घ्या. अभी देखो क्या होता है, क्लोरोप्लास्ट, क्रोमोप्लास्ट, ल्यूकोप्लास्ट. देयर आर 3 टाइप्स ऑफ पिगमेंट्स. पहला कौन सा टाइप है बेटा, तो क्लोरोप्लास्ट. क्लोरोप्लास्ट ऑब्वियसली क्या रहता है इसमें रितेश, क्लोरोप्लास्ट में क्या रहता है, हाँ क्लोरोफिल. इसमें क्या रहता है, क्लोरोफिल. तेच ना, त्याला आपण काय म्हणतो, ग्रीन पिगमेंट, राईट. हा क्लोरोफिल. आणि त्यामध्ये काय असतं, त्याच्यामध्ये फॅट सोल्युबल कॅरोटिनॉइड्स, फॅट सोल्युबल कॅरोटिनॉइड्स आहे. थांब, या क्रोमोप्लास्ट मध्ये काय बाबा, क्रोमोप्लास्ट मध्ये काय, फॅट सोल्युबल कॅरोटिनॉइड्स. ओके, कॅरोटिनॉइड्स लक्षात ठेवायचं, NOID. हा कॅरोटिनॉइड्स. ओके, कॅरोटिनॉइड्स लाईक तुझ्या मुली ना, याच्यामध्ये काय येतं मग बघा, अरे या क्रोमोप्लास्ट मध्ये काय येतं, ऑब्विसली तुझे म्हणली कॅरोटीन येते. काय येते, पिगमेंट कॅरोटीन. कोणतं येते, कॅरोटीन. कोणतं पिगमेंट येते, कॅरोटीन. त्यानंतर येते झॅन्थोफिल. याच्यामध्ये तू आता विचार ना बाई, हा झॅन्थोफिल्स, कॅरोटीन, झॅन्थोफिल्स. ओके, कॅरोटीन, झॅन्थोफिल्स and other are present, and other present. आपल्याला माहिती आहे निर्देश की कॅरोटीन कशामध्ये असते बाळा, कॅरोटीन आपल्या गाजरामध्ये असते. कशामध्ये असते, गाजरामध्ये. जे रेड कलरचे काय असतात ना, बर त्यामध्ये कॅरोटीन असतं. तर आता एक बघ, माहिती होते अगोदर तुम्हाला 10th ला पण 9th ला पण होते. खरं सांग, माहिती होतं का, क्लोरोफिल आपण कधी पण घेतोय, 8वी ते 7वी पासून. कदाचित 8व्या बुक मध्ये जर मागायला सापडेल. हे शोकांतिक आहे, हे शोकांतिक आहे. त्यावेळेस बेसिकली फाउंडेशनला तेवढं डीप मध्ये पण घेत नाही. घेत याचा प्रयत्न करतात, लेकर अशीच करतात ना, लेकर अशीच करतात, त्यांना घेऊ देत नाही लेकर शिक्षणाला. आपल्याला पगार भेटत गाजला होतात. तर त्यावेळेस लक्षात घ्या, क्लिअर झालं असतं की पिगमेंट क्रिएट कोण करतं, प्लास्टिड्स. हे ऑल प्लांट सेल मध्ये प्रेझेंट असतात, बरोबर आहे. त्याचे 3 आपण काय करतो, देर आर 3 क्लासिफाईड करू शकतो बेस. कशाचा, त्या पिगमेंटचा. त्याच्यात पहिलं काय सांगितलं, क्लोरोप्लास्ट, दुसरं क्रोमोप्लास्ट, आणि तिसरं ल्युकोप्लास्ट. मग आता क्लोरोप्लास्ट ऑलरेडी आपल्याला क्लोरोफिल ग्रीन कलर तयार करते, ऑब्विसली माहिती झालं. नंबर 3 क्रोमोप्लास्ट. क्रोमोप्लास्ट काय करते, तर ऑब्विसली फॅट सोल्युबल कॅरोटीन आहे. फॅट सोल्युबल असतं. तुम्हाला मी काय केलं, विटॅमिन शिकवले, फॅट सोल्युबल, वॉटर सोल्युबल. याच्यामध्ये म्हणून का, मग गाजरामध्ये विटॅमिन कोणता, ए आहे. कोणता आहे, कॅरेट मध्ये विटॅमिन ए आहे. आणि तो फॅट सोल्युबल विटॅमिन, मी तुम्हाला एक शॉर्ट फॉर्म दिला होता, केडा नावाचा. केडा, KEDA. फॅट इज, हा फॅट सोल्युबल केडा दिलं होते की, दिलं होते की. मग बघा हे फॅट सोल्युबल पिगमेंट आहे, कॅरेट मध्ये राहते, आणि त्यातून आपल्याला विटॅमिन ए मिळतं, जे की फॅट सोल्युबल आहे. हे एकावर एक डिपेंड बाबी आहेत. फॅट सोल्युबल विटॅमिन म्हणल्यानंतर तुमच्या डोक्यामध्ये आले पाहिजे KEDA आणि BC. हे 2. BC मीन्स वॉटर सोल्युबल विटॅमिन, आणि केडा मीन्स फॅट सोल्युबल विटॅमिन. फॅट सोल्युबल विटॅमिन. आणि हे कुठं आलं पाहिजे, क्लोरोप्लास्ट, क्रोमोप्लास्ट, ल्युकोप्लास्ट. There are 3 types of, they are classified into pigments of कशाचं, प्लास्टिड. प्लास्टिड काय जनरेट करतं, प्लास्टिड जनरेट करते, प्लास्टिड जनरेट करते, यस काय, पिगमेंट. प्लास्टिड जनरेट करतं, प्रोड्यूस करते पिगमेंट. आणि प्लास्टिड मध्ये आपण 3 प्रकारचे पिगमेंट बघतो जे प्रोड्यूस करतात, क्रोमोप्लास्ट, क्लोरोप्लास्ट अँड ल्युकोप्लास्ट. काय अवघड आहे,
समजली कन्सेप्ट? समजून घ्यायची, दररोज आल्यानंतर वेळ वाया जाणार नाही, पद्धतशीररित्या एक एक कन्सेप्ट जवळ करायची. लक्षात? चलो, पॉइंट क्लिअर, लिहून घ्या पटकन. तुम्ही लेट झाले भाऊ आज. 14 मिनिटं लेट आहेस. ओके, दिस गिव्ह द पार्ट ऑफ द प्लांट. बघा, तुम्हाला माहिती आहे का, आता सगळ्यात महत्वाचं हे जे क्रोमोप्लास्ट आहे, हे क्रोमोप्लास्ट आहे, हे त्या प्लांटला येल्लो करते. काय करते? त्या प्लांटला काय करतं? येल्लो करते. सेंटेन्स दिस गिव्ह द पार्ट ऑफ द प्लांट अ येल्लो, ऑरेंज और रेड. नुसतं येल्लोच नाही, तो ऑरेंज पण करते. काय करते? ऑरेंज आणि रेड सुद्धा करते. म्हणजे 3 कलर आपल्याला क्रोमोप्लास्ट मध्ये मिळतात. कशामध्ये मिळतात? क्रोमोप्लास्ट पिगमेंट पासून. क्रोमोप्लास्ट पिगमेंट, पिगमेंट प्रोड्यूस कोण करते? तुला माहित आहे, प्लास्टिड आर फाउंड इन ऑल प्लांट सेल अँड यूग्लिनाइज. These are easily observed under the microscope of the large. They bear some specific pigments. कुछ स्पेसिफिक पिगमेंट कौन प्रोड्यूस करता है? प्लास्टिड्स. कौन प्रोड्यूस करते हैं? प्लास्टिड्स. प्लास्टिड्स पिगमेंट प्रोड्यूस करते. प्लास्टिड्स पिगमेंट प्रोड्यूस करते. त्याचे त्या प्लास्टिडचे पिगमेंटचे आपण 3 कॅटेगरी करतो. 3 कॅटेगरी मध्ये आपण क्लासिफाय करतो. पहिली कॅटेगरी आहे क्लोरोफिल, दुसरी कॅटेगरी आहे क्रोमोप्लास्ट, तिसरी आहे ल्युकोप्लास्ट. आणि क्लोरोफिल मध्ये ऑलरेडी ग्रीन कलर असतो, क्लोरोफिल असतो. आणि क्रोमोप्लास्ट मध्ये काय करतं? कॅरोटीन, कॅरोटिनॉइड्स तयार करतं, झॅन्थोफिल्स करते. म्हणजे याच्यामुळे आपल्याला काय करायला मिळतं? ते येल्लो मिळतं, ऑरेंज मिळते, रेड मिळते. ऑरेंज, येल्लो, रेड हे क्रोमोप्लास्ट म्हणून मिळतं. कशामुळे होतं? क्रोमोप्लास्ट म्हणून मिळतं. कशामुळे मिळतं? क्रोमोप्लास्ट. फॅट सोल्युबल असतं, फॅट सोल्युबल, फॅट सोल्युबल कॅरोटिनॉइड्स, फॅट स्वरूपात ते असतं. पॉइंट क्लिअर? हे 3. त्यानंतर ल्युकोप्लास्ट नंतर बघू आपण. पॉइंट क्लिअर? ल्युकोप्लास्ट नंतर बघू. क्लोरोप्लास्ट क्लोरोफिल तयार करतं. क्रोमोप्लास्ट फॅट सोल्युबल येल्लो, त्यामध्ये कॅरोटीन, झॅन्थोफिल आणि अदर पिगमेंट्स जे काय असतील थोडे थोडे. तशा इथे तुम्हाला 4 माहिती झाले. कुठले माहिती झाले? एक क्लोरोफिल आलं, झॅन्थोफिल आणि तुम्हाला कॅरोटीन, हे पिगमेंट प्रेझेंट झालेत. हे लक्षात ठेवा, हे पिगमेंट लक्षात ठेवा. पिगमेंट आता प्रोड्यूस कोण करते? रितेश डोक्यात आलं तर काय करसाल उत्तर? यस, प्लास्टिड्स. डोक्यात फिट ठेवायचं. पिगमेंट प्रोड्यूस कोण करते? कोण करते? प्लास्टिड्स. राइट. पिगमेंट प्रोड्यूस कोण करते? प्लास्टिड्स. चला, हो गया. पिगमेंट प्रोड्यूस कौन करते? प्लास्टिड्स करते. कौन करतं? प्लास्टिड्स. पाकिस्तान मध्ये युद्ध सुरू झालं, पण काळजी नाही झाली. पाकिस्तान मध्ये काही गडबड झाली, पुढे बघू नंतर. हा, चलो. प्लास्टिड्स आर फाउंड इन ऑल प्लांट्स. लो, क्लियर पॉइंट. प्लास्टिड्स आर फाउंड इन ऑल प्लांट सेल and egglonides. Number 2, plastid bear some specific pigments based on type of pigments. Chloroplast, chromoplast, leucoplast. Chromoplast मध्ये क्लोरोफिल, क्रोमोप्लास्ट मध्ये याच्यामध्ये फॅट सोल्युबल, कॅरोटीनॉइड, येल्लो, ऑरेंज आणि रेड हे 3 कलर मिळतात. कॅरोटीन आणि झॅन्थोफिल हे 2 पिगमेंट आणि अदर पिगमेंट सुद्धा. आणि हे पिगमेंट ल्युकोप्लास्ट तुम्हाला माहितीच आहे. थोडं थांबा, आपल्याला ल्युकोप्लास्ट कुठे वापरतो बघा तुम्ही. द ल्युकोप्लास्ट आर द कलरलेस प्लास्टिक. ल्युकोप्लास्ट कसं आहे? ल्युकोप्लास्ट हे कलरलेस पिगमेंट आहे. कसं आहे? हा, कलरलेस. कसं आहे हे? कसे? कलरलेस पिगमेंट आहे.
लिकोप्लास्ट कसं आहे, कलरलेस पिगमेंट आहे लिकोप्लास्ट. प्लास्टिड्स काय करते, परत प्लास्टिड काय करतं, पिगमेंट प्रोड्यूस करते, डिफरंट पिगमेंट प्रोड्यूस करते. त्या पिगमेंटला आपण क्लासिफाय 3 कॅटेगरीमध्ये करू शकतो अकॉर्डिंग टू युअर एनसीईआरटी. फर्स्ट क्लोरोप्लास्ट, नंबर 2 क्रोमोप्लास्ट, नंबर 3 leucoplast. Point clear? Okay. Next, the leucoplasts are the colorless plastid of varied shapes and size with store nutrients. आणि ल्युकोप्लास्ट मध्ये काय असतं, कलरलेस पण त्याला शेप असते, साईज असते आणि स्टोर काय करते, न्यूट्रिएंट स्टोर करते. काय तयार करते, न्यूट्रिएंट स्टोर करते. ओके, न्यूट्रिएंट स्टोर करते. ओके, पॉइंट क्लियर. The leucoplasts are the colorless plastid and varied shape with size, store nutrient. Amyloplast store carbohydrates. Example, potato. Elaioplast store oils and fat. Whereas अनुष्का लेट झालीस कशामुळे, 6:15 आम्ही 5:15 ला 1 घंटा झाली का इतकं लेट बाई. The aleuroplast store proteins. बा हे काय करतो, 3 टाइप्स प्लास्टिडचे. पॉइंट क्लियर. ओके, आता क्लोरोप्लास्ट, क्रोमोप्लास्ट, ल्युकोप्लास्ट. देर आर 3 पिगमेंट्स बेर ऑन प्लास्टिड्स. आता पुढचं लेट होणं अनुष्का जाते भाग बरं. बेसिक हे चालू आहे, 11वीचं सेल चॅप्टर कम्प्लीट चालू आहे. हळूहळू लिंक मध्ये राहतं ते समजते बरं. जागायला नाही का, गणपती लेट झाला, जागायला नाही. चलो ओके, पॉइंट क्लियर. तर आता इथं प्लास्टिक क्लियर झालं. एक पॉइंट, हे पॉइंट लिहूनच घ्या वाटल्यास, महत्वाचा एनसीईआरटी मधला. द ल्युकोप्लास्ट लिहून घ्या पटकन. The leucoplasts are the colorless plastid. The colorless plastids. ओके, लक्षात ठेवा. With store nutrients. With store nutrients. ओके, इथपर्यंत प्लास्टिड्स, कलरलेस न्यूट्रिएंट्स, स्टोर न्यूट्रिएंट्स. हवेमुळे थोडंसं ओके.